चला तर मंडळी, मस्त खमंग आणि खुसखुशीत खानदेशी दाल-बाटी कशी बनवायची हे पाहूयात. तर या इथे 2 कप मी गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा घालायचा आहे. आपली बट्टी खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी गरम तेलाचं मोहन, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि थोडासा ओवा क्रश करून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की थोड्या-थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असं आपलं जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपलं जे कणिक आहे ते छान मऊसर असं भिजल्यानंतर आपल्या ज्या बट्ट्या आहेत त्या बनवून घेऊयात. तर कणकेचा एक उंडा आपल्याला अशा पद्धतीने पिठामध्ये कोट करून त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपल्या बट्ट्यांना भरपूर साऱ्या लेयर्स याव्यात आणि एकदम खुसखुशीत अशी बट्टी व्हावी यासाठी अशा पद्धतीने ही जी बट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये किंवा इडलीच्या मोल्डमध्ये आपण ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या वाफवून घेणार आहे. तर दालबट्टीची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. मी लिंक खाली जॉईन केलेली आहे. तर एकदा तिथे जाऊन हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की पहा. आपल्या बट्ट्या व्यवस्थित अशा उकळल्यानंतर आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरती या ज्या बट्ट्या आहेत त्या व्यवस्थित खुसखुशीत आणि खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर बट्ट्यांच्या ज्या लेयर आहेत त्या आपोआप वेगळ्या होतात. त्यानंतर फोडणीचं वरण बनवायचं आणि त्यासोबत ही जी दालबट्टी आहे ती आपण एन्जॉय करणार आहोत.